Yes. Very good morning, friends. Today we are starting with problem number 9 of panel account. One of the easiest problem in this whole set. Okay. This should be a homework. Okay. Problem number 9 should be a homework, but by considering your live batch performance, I am not risking it. So we will take it in class. Problem number 9. I hope everyone is ready with ruling in the books of Omkar trading account for the year ended 31st March 2018. Debit credit, particulars rupees, particulars rupees, to opening stock, to purchases, less purchase return, buy sales, less sales return after 6 lines. Sorry, by leaving 6 lines blank by closing stock. Okay, then on the next page, okay, normally you should prepare trading account on first page, second page, P&L account, and third page balance sheet. Okay, this is the normal sequence, and you should leave some space after trading account. Okay, एक पेज मध्ये एका पेजवर ट्रेडिंग अकाउंट करा, सेकंड पेज P&L अकाउंट, थर्ड पेज बॅलन्स शीट. काही जण काय करतात, ट्रेडिंग अकाउंट करतायत, जागा कमी लागते ना त्याला, त्यामुळे लगेच खाली P&L अकाउंट करतायत, देन लगेच बॅलन्स शीट करतायत. तसं करू नका. कळालं का मला काय म्हणायचंय? फर्स्ट पेज ट्रेडिंग अकाउंट, सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थोडंसं व्यवस्थित प्रेझेंटेशन करतो मी, तुम्ही पण असंच करताय का बघा. काही जण फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिले, दॅट्स इट. फॉर द इयर एंडेड काय लिहायचं असतं का नाही? इथे बघा, फॉर द इयर एंडेड. तुम्ही प्रेझेंटेशन फर्स्ट अँड सेकंड प्रॉब्लेम मध्ये फार व्यवस्थित बघत जा. तुमचं नोटबुक बघितल्यानंतर मला असं क्लिअरली फील झालं की तुम्ही लिहितच नाहीये फार जण. आणि फार म्हणजे असं काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला असं कंपल्सरी केलंय, तुमचं असं म्हणजे कराच असं म्हणलेलं आहे तुम्हाला, तुमचं अजिबात इच्छा नाहीये आणि तरी तुम्ही करताय, असं तुमचं स्टडी चालू आहे. असं मला जाणवलं तुमची नोटबुक वगैरे बघून. ओके, प्रेझेंटेशन बघा. मी तुम्हाला एक नोटबुक दाखवतो, माझ्याकडे आहे ते. जर लाईव्ह नेक्स्ट बॅच असेल तर एवढं किती छान लिहिलेलं आहे त्या बुकमध्ये, इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. हँडरायटिंग मे बी तुमचं खराब असेल, बट प्रेझेंटेशन तर व्यवस्थित पाहिजे. फर्स्ट पेज ट्रेडिंग अकाउंट, त्याचं प्रेझेंटेशन इन द बुक्स ऑफ डॅश डॅश ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. डेबिट क्रेडिट लिहित आहे, पर्टिक्युलर्स रुपीज. नेक्स्ट पेजवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहित आहे, टायटल. त्यानंतर डेबिट क्रेडिट फॉर द इयर एंडेड 31st March 2018, देन डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर्स रुपीज. ह्याच्यामध्ये सेकंड और थर्ड टाइम सांगण्यासारखं काय नाहीये. थोडस वन लाईन ब्लँक सोडा फॉर द इयर एंडेड नंतर. प्रेझेंटेशन चांगलं दिसायला पाहिजे. रुलिंग व्यवस्थित करा. काही जण तर काय नाही, फक्त 2 लाईन्स वरून सोडून टाकलेत. हे बघा, सपोज ट्रेडिंग अकाउंट तुमचं इथं कम्प्लीट झालंय. ऐका ना, काही प्रेझेंटेशनचं पार्ट पण सांगतो मी. असं इथं क्लोज करायचं हे ट्रेडिंग अकाउंट. तुम्ही रुलिंग करता ना पेन्सिलनी, त्याच्याने. ओके, हे असं असं तुमचं लाईन्स असणार इथं. ओके, माझ्याकडे आता ते पेन्सिल नाहीये किंवा स्केल पण नाहीये. ओके, असं लाईन्स आहेत, करेक्ट आहे का? इथं वर असं लाईन यायला पाहिजे, इथं पर्टिक्युलरच्या वर. कळतंय का? आणि क्लोज करताना पण इथं बोथ साइड टोटल नंतर. ओके, मी रफ करतो आता, माझ्याकडे रोलिंग ऑलरेडी आहे. काहीतरी तुमच्यावर असं जबरदस्ती केल्यासारखं तुम्ही अकाउंट शिकताय असं मला फील झालं. प्लीज असं करू नका. फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. कॉन्सन्ट्रेट करा. ओके, फार इंटरेस्टिंग आहे. ओके, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल सर तुम्ही फार पुढे गेलात सर सिलेबसमध्ये, आपण काय करू सर, थोडं काही दिवस थांबू सर, आम्हाला सुट्ट्या वगैरे पाहिजे सर, आम्ही रिव्हिजन वगैरे करतो, तसं असेल तर तसं सांगा, मला काही इश्यू नाहीये.
तसं करायचं का हो? तुम्हाला स्टडीसाठी वेळ पाहिजे का? आपण थांबायचं म्हणलं तर थांबू, काही दिवस सुट्ट्या देतो मी. फ्रीली तुम्ही बोलू शकता. ओके. हा, तुम्ही विचार करून थोडं सांगा, तोपर्यंत मी बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. हा, बॅलन्स शीटच्या वर आधी नाव लिहायचा ओमकार. तुमचं प्रेझेंटेशन चेक करा तुम्ही. ओमकार देन बॅलन्स शीट. काही जण एवढं सांगून पण बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहिले होते काल, बघितलं मी. आणि ते ऍज ऑन लिहायचं आहे, इथं फॉर द इयर एंडेड नाहीये बॅलन्स शीटला, ऍज ऑन 31 मार्च 2018. ह्याचं मिनिंग पण सांगतो मी आता, लगेच सांगतो ऍज ऑन आणि फॉर द इयर एंडेड मध्ये फरक काय. काही जण इथे फक्त लायबिलिटी, वन लायबिलिटी लिहितात, लायबिलिटीज असतंय. ओके, नॉट लायबिलिटी, लायबिलिटीज असते. ओके, लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. मला असं वाटतं आपण मे बी 4 प्रॉब्लेम कमी घेतलं तर चालेल, बट सगळं मी लिहून दाखवायला पाहिजे. बिकॉज तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी आहे का मी माझ्याकडून कमी पडतोय सांगायला मला कळत नाहीये. ओके, तुम्हाला जे पण वाटतंय तुम्ही कम्युनिकेट करू शकता. हा, मी कुठं होतो? फॉर द इयर एंडेड अँड ऍज ऑन वर. आधी फॉर द इयर एंडेड बघू. हे बघा, तुम्ही P&L आणि ट्रेडिंग अकाउंटला असं फॉर द इयर एंडेड लिहा. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. दिसतंय का बघा इथं? दिसतंय का? लेक्चर स्टार्ट झालेला आहे, आन्सर द्यायचा आहे. आय होप तुम्ही झोपेत वगैरे नाहीये, उठून स्ट्रेट बसलात, झोपून लेक्चर बघत नाहीये. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 मीन्स त्यांना म्हणायचंय हे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 चा आहे. दॅट मीन्स ओनली 1 इयरचा आहे. कुठल्या इयरचा आहे? फ्रॉम 1st ऑफ एप्रिल 2017 टू 31st मार्च 2018. म्हणजे या इयरला आपण काय म्हणतो? 2018-17 म्हणतो. 1st April 2017 to 31st March 2018. This is also called as financial year. Financial year starts from 1st April and ends on 31st March. ओके, म्हणजे आपलं जानेवारी टू डिसेंबर चालत नाही फायनान्शियल इयर. इट स्टार्ट्स फ्रॉम 1st ऑफ एप्रिल टू 31st ऑफ मार्च. मग फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2018 मीन्स 1st April 2017 to 31st March 2018. 2017-18 असंही म्हणतो आपण. हे 1 इयर आहे, हे कळालं का तुम्हाला? हे 1 इयर आहे, कळालं का? म्हणजे फ्रॉम 1st एप्रिल टू 31st मार्च. जसं जानेवारी टू डिसेंबर 1 इयर होत आहे. जर तसं वाटत नसेल तर काय करायचं? फ्रॉम एप्रिल टू मार्च कॅल्क्युलेट करा. 12 मंथ्स होतात, चेक करा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब, मार्च. 12 मंथ्स होतात. कॅल्क्युलेट करा. विश्वास नसेल तर, विश्वास असेल तरी कॅल्क्युलेट करा, चेक करा तुम्ही. ओके, 12 मंथ साठी आहे हे ट्रेडिंग अकाउंट. कळतंय का तुम्हाला? दिस इज ओनली फॉर 12 मंथ्स. दिस अकाउंट इज शोइंग ओनली रिझल्ट्स ऑफ 12 मंथ्स, दॅट 12 मंथ्स स्पेसिफिक, दॅट इयर ओनली. Okay, but when you come down to P&L account is also same for the year ended. तिथं पण same आहे. But when you come down to balance sheet, you see as on 31st March 2018, as on 31st March 2018. As on means काय असतं सर मग? प्लीज टेल अस सर. As on means आतापर्यंत, टिल 31st March 2018 सगळं येणार.
सपोज आय परचेस्ड फर्निचर, समजा मी फर्निचर घेतलेलं आहे 2014 मध्ये. कधी? 2014 मध्ये. माझ्याकडे अजून पण आहे, मग ऍसेट साइडला अजून पण असणारच आहे ते. कळतंय का तुम्हाला? आतापर्यंतच सगळं आहे ना. फर्निचर कधी घेतलेलं आहे? 2014 ला. बट अजून पण फर्निचर आहे माझ्याकडे, ऍसेट आहे माझं. मी ऍसेट साइडला दाखवणार. दॅट डझंट मीन की फर्निचर करंट इयरलाच घेतलेलं आहे. नो 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 नो. ऍज ऑन 31 मार्च. आतापर्यंतच सगळं आलंय तिथं. ओनली करंट इयरचं नाहीये. आर यू गेटिंग मी? म्हणजे ऍसेट अँड लायबिलिटीचं पोझिशन 31 मार्चला किती आहे? फर्निचरचं व्हॅल्यू 31 मार्चला किती आहे? 31 मार्च 2018 ला. हे त्यांनी सांगताय. समजतंय का हो? ह्याचा अर्थ असं नाहीये की मशिनरी फर्निचर आपण आत्ताच घेतलेलं आहे. कधीही घेऊ दे. आम्हाला माहित नाही कधी घेतलेलं आहे. बट आता त्याचं व्हॅल्यू एवढा आहे. आर यू गेटिंग मी? हॅव यू अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन फॉर द इयर एंडेड अँड ॲज ऑन? You will not get this anywhere. Huh? I'm telling you. You will definitely not get this anywhere. आपल्या क्लासमध्येच हे सांगितलं जातं. तुम्ही थोडंसं प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. ओके. तुम्हाला मी गॅरंटी देतो तुमचं नॉलेज जे असणार आहे बाकीच्यांपेक्षा फार जास्त असणार आहे. तुमचं 12thचं नॉलेज मी तुम्हाला देतोय. ओके. 12thला ऑलमोस्ट जे सांगायचं असतं सगळं मी 11thला सांगतो, जे पण कॉमन टॉपिक आहे तिथं. ओके. सो कॅन वी स्टार्ट विथ अवर सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 9? स्टार्ट करायचं का अजून थांबायचं? थोडंसं मी स्लो वाटत असेल तुम्हाला, बिकॉज तुम्हाला माहित आहे आता मी रिझन सांगितलेला आहे. थोडंसं तुमचं परफॉर्मन्स बघून, तुमची नोटबुक बघून मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे. ओके. किंवा तुमचं आन्सरिंग बघून वगैरे. मे बी तुम्ही थोडंसं घाबरलेला असाल, फर्स्ट टाइम लाईव्ह बॅच होतं. बट ॲज सच मी घाबरण्यासारखं दिसत नाही असं मला वाटतंय. बट आय होप आता ऑनलाईनमध्ये अजून आपण स्लो जाऊन काय करू, कमी प्रॉब्लेम घेऊ चालतंय. ओके. बट जे आपण घेतलेलं आहे ॲटलिस्ट तुम्हाला ते यायला पाहिजे. ॲटलिस्ट म्हणतोय मी. ओके. येस. आपण काय करतो, फर्स्ट 2 लाईन्स आधी रीड करतो. ज्यांना आठवणच नाहीये त्यांना सांगतोय मी. फर्स्ट 2 लाईन्स रीड करतो, देन ऍडजस्टमेंट्स, देन ट्रायल बॅलन्स. ओके. From the following trial balance of Omkar, you are required to prepare trading account, profit and loss account for the year ending 31st March 2018 and balance sheet as on that date. ऍक्च्युली हे रीड केल्यानंतर तुम्ही रुलिंग करायला पाहिजे. हे रीड केल्यानंतर रुलिंग करायला पाहिजे, कारण क्वेश्चन तिथं सांगतात ते. ओके. आय होप तुम्ही रीड केलेलं आहे. मी रिक्वेस्ट केलं होतं तुम्हाला ऍज अ होमवर्क तुम्ही काय करा, रुलिंग करा. मग रीड करूनच होमवर्क हे करायला पाहिजे, रुलिंग. ओके. आता ऍडजस्टमेंट रीड करायचं का? Yes. First of all, now we will read adjustment and then we will go to trial balance. First one, closing stock valued at 42,000. क्लोजिंग स्टॉक आपण कुठं नंबर लिहितो का हो? वर कुठं काय नाहीच आहे ट्रायल बॅलन्स मध्ये. आपण काय करतो, डायरेक्टली इफेक्ट देतो. आठवतंय का? येस. क्लोजिंग स्टॉक कुठे लिहून ठेवलेलं आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक, outer column 42,000, by closing stock 42,000. Next, can you please tell me second effect? Adjustments have minimum 2 effects. Okay. Adjustments minimum 2 effects असतात. So can you please tell me second effect of closing stock? फर्स्ट इफेक्ट मी सांगितलं, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. सेकंड इफेक्ट तुम्हाला काय वाटतंय? आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम बघितलेले आहेत, आय थिंक एव्हरी प्रॉब्लेम, ते सगळ्या प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग स्टॉक होतं. क्लोजिंग स्टॉक विल गो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. ओके.
So go to balance sheet asset side, third page of your answer. Write down closing stock. 42,000. Yes. Before moving on to next adjustment, we will quickly revise rules. Okay. माझ्यासोबत तुम्ही म्हणायचंय. ओके, बोलायचंय. सावकाश बोललं तरी चालेल, म्हणजे घरी तुम्ही कुठं बसलात आय डोंट नो, आजूबाजूला काही जण झोपले असतील पण त्यांना उठवू नका प्लीज. बट तुम्ही प्लीज जर पॉसिबल असेल तर जोरात म्हणा. नॉमिनल अकाउंट, इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग और प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. If it is real personal account, balance sheet. Okay. First rule is nominal account, trading or profit and loss account. Real personal, balance sheet. As per rule number 2, if amount is in debit column, trial balance debit column, it will either go to trading or profit and loss account debit side or balance sheet asset side. सर मग नक्की कुठे जाणार? ऍज पर रूल नंबर 1 तुम्ही काय ठरवलेलं आहे चेक करायचं. इफ यू हॅव डिसाइडेड ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन डेबिट साइडला जाणार. बॅलन्स शीटचा काय संबंध नाही. बट ऍज पर रूल नंबर 1, इफ यू हॅव डिसाइडेड बॅलन्स शीट, दॅट अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट. देन डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल तर बॅलन्स शीट ऍसेट साइड. फार इझी आहे. ओके. नेक्स्ट क्रेडिट कॉलम असेल तर ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड और बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. And as per rule number 3, manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. आणि एक शॉर्टकट आपण बघितलं होतो, नॉमिनल अकाउंट प्लस क्रेडिट कॉलम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला जाते. ओके. दिस इज नॉट फॉर टाइमपास, हे टाइमपास साठी वगैरे नाहीये, फार इम्पॉर्टंट आहे. हे पण एकदा रीड करा. रोज तुम्ही मिनिमम 5 टाइम्स हे रिवाइज करा जोपर्यंत तुम्हाला लर्न होत नाही. मग रीड करत राहायचं, ऑटोमॅटिकली लर्न होत आहे. ओके. येस. एक्सपेन्सला मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं होतं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अँड प्रीपेड एक्सपेन्स. एक्सपेन्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्स मीन्स एक्सपेन्स पेएबल. सर आउटस्टँडिंग मीन्स ओनली पेएबल? नो. आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ते रिसिवेबल होत आहे. आर यू गेटिंग मी? आउटस्टँडिंगचं मिनिंग फक्त पेएबल नाहीये. If it is outstanding income, then it will be receivable. In this case, it is outstanding expense. That means expense payable. Okay. Outstanding expense is a representative personal account. You can call it as personal account. As it is payable, expense payable. Outstanding expense is liability. Okay. सगळ्यांनी हे लिहून घेतलेलं आहे का? मला प्लीज एकदा सांगा. एक काम करा, परत एकदा लिहा. ओके. हे जे आहे ना एक्सपेन्सचं, परत एकदा लिहा. कुठं लिहिता मला माहित नाहीये, बट तुम्ही प्लीज लिहून घ्या परत एकदा. प्लीज राईट इट डाऊन. हा, मला माहित आहे तुम्ही आधी लिहिलेलं आहे, तरी परत एकदा लिहायचंय. ओके. आतापर्यंत मिनिमम सेकंड बुक चालू असायला पाहिजे होतं, जर तुम्ही सगळं लिहिलेलं असेल तर. ओके. काही जणांचं फर्स्टच बुक चालू आहे मला माहित आहे, आणि भरपूर काही लिहिलेलंच नाहीये. ओके. ह्याचं नुकसान तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये होईल, त्याच्या पुढं होईल. होणार तर आहेच. ओके. ज्याने 11th एन्जॉय करतात बघा, एन्जॉय असं म्हणतात ना काही जण, 10th झाल्यानंतर 11th एन्जॉय करायचं, एन्जॉय. ते 12thला पुणे बोर्ड एन्जॉय करताय मग, असं असतंय. ओके. आणि नंतर तुमचं करियर एन्जॉय करताय, तुम्ही करत नाही. तुम्ही जे पण करियर डिसाईड करता, आता सपोज इफ यू आर डिसाइडिंग टू डू बी.कॉम और एम.कॉम और एम.बी.ए, काही करा तुम्ही. ओके. हे करियर एन्जॉय करणार आहे, तुम्ही एन्जॉय करणार नाहीये.
कारण तुम्हाला ह्याच्यामुळे एवढा त्रास होणार आहे बेसिक्स क्लिअर नसल्यामुळे. ते करिअर एन्जॉय करताय, आपण एन्जॉय करत नाही. ओके, अँड दिस इज फॅक्ट. नाउ प्रीपेड एक्सपेन्स. प्रीपेड एक्सपेन्स मीन्स व्हॉट? नेक्स्ट इयरचा एक्सपेन्स, खर्च आपण ऑलरेडी पे केलेला आहे. इथं काय होतं, आउटस्टँडिंग एक्सपेन्स मध्ये एक्सपेन्स पेएबल होतं. म्हणजे खर्च आहे, एक्सपेन्स आहे, बट आपण पे केलो नाही. सपोज सॅलरी, सॅलरी पेएबल आहे, बट आपण पे केलो नाही. मग देतच नाही असं म्हणू शकतो का एम्प्लॉईजला? नाही, नंतर देतो. ओके. तसंच सपोज खुशीमध्ये एवढं सेल झालं ना, एवढं बिझनेस चांगलं झालं, नेक्स्ट इयरचं सॅलरी पण मी देऊन टाकतो. शक्यतो असं होत नाही, बट दिलं समजा. प्रीपेड एक्सपेन्स, प्रीपेड सॅलरी. एक्सपेन्स म्हणजे फक्त सॅलरी नसतं हां, त्याच्यामध्ये भरपूर काही येऊ शकतंय. ओके, मी जस्ट एक्झाम्पल देतोय. प्रीपेड एक्सपेन्स नेक्स्ट इयरचं सॅलरी पे केलेलं आहे. दिस इज अल्सो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट अँड इट विल गो टू बॅलन्स शीट असेट साइड. नेक्स्ट इयरचं सॅलरी पे केलेलं आहे. सर हे असेट साइडला कसं जातंय? आता जसं एक्झाम्पल दिलं सॅलरी पे केलं. सर मग हे रिसिव्हेबल पण नाहीये, प्रॉपर्टी पण नाहीये, कसं असेट साइडला कसं? थोडंसं वेगळ्या अँगलने थिंक करावं लागतंय. तुम्ही सॅलरी पे केला समजा. तुम्हाला असं वाटत नाही का एम्प्लॉईज कडून सर्व्हिस रिसिव्हेबल आहे? येस, नो. आहे का तुम्ही क्लासमध्ये? इफ यू हॅव पेड सॅलरी फॉर नेक्स्ट इयर, डोंट यू थिंक सर्व्हिस इज रिसिव्हेबल फ्रॉम युअर एम्प्लॉईज? सर्व्हिस म्हणजे त्यांना काम करायचंय, हे समजतंय का? हां, व्हेरी गुड. नेक्स्ट इन्कम. इन्कममध्ये पण हे परत एकदा लिहायचंय तुम्ही. इन्कमचे पण 2 पार्ट्स केलो आपण. आउटस्टँडिंग इन्कम और इन्कम रिसिव्हेबल. Outstanding. Here outstanding means receivable. Outstanding income means income receivable. This is also personal account, okay? Representative personal account. And this is asset for business. Receivable आहे ना, receivable. Suppose fees are receivable from students. माझ्यासाठी आता क्लास साठी काय हो, फीज रिसिव्हेबल आहे समजा. मग माझ्यासाठी आउटस्टँडिंग इन्कम आहे ते. इन्कम रिसिव्हेबल आहे. काही स्टुडंट्स कडून रिसिव्हेबल आहे. सगळे स्टुडंट्स इंडिव्हिज्युअल आहेत, पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आणि ते माझं ॲसेट आहे बिकॉज रिसिव्हेबल आहे. हॅव यू अंडरस्टूड? प्लीज राईट इट डाऊन. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. दॅट मीन्स प्री रिसिव्ड इन्कम. नेक्स्ट इयरचं इन्कम आत्ताच मिळालेलं आहे. सपोज नेक्स्ट इयरचं फीज मला आत्ताच मिळालं क्लासला. ओके, सुबोध प्रोफेशनल अकॅडमी हॅज रिसिव्ड इन्कम और फीज फॉर नेक्स्ट इयर. फीज आता इन्कम काय, फीज आहे. फीज नेक्स्ट इयर साठी तुम्ही दिलात. मग क्लासच्या अँगलने विचार करा, तुमच्या अँगलने विचार करू नका. क्लाससाठी इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे, फीज रिसिव्ड इन ॲडव्हान्स. दिस इज प्री रिसिव्ड इन्कम. कोणाकडून मिळालेलं आहे? सगळे स्टुडंट्स, म्हणजे पर्सनल अकाउंट. दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. सर मग हे लायबिलिटी कसं आहे सर? तुम्ही लायबिलिटी म्हणला सर, हे लॉजिकच कळालं नाही. हे बघा, सपोज सुबोध प्रोफेशनल अकॅडमी SPA, सुबोध प्रोफेशनल अकॅडमी जर फीज मिळालेलं आहे नेक्स्ट इयरचं, डोंट यू थिंक सर्व्हिस इज पेएबल? म्हणजे सर्व्हिस देणं आहे हे कळतंय का तुम्हाला? सर्व्हिस इज पेंडिंग. सर्व्हिससाठी लायबल आहे ना हो क्लास. आर यू गेटिंग मी? नेक्स्ट इयरचं फीज तुम्ही 12th पे केलात सपोज, तर 12th मी शिकवायला पाहिजे ना हो. मग ही सर्व्हिस तर लायबल आहे, सर्व्हिससाठी तरी. आर यू गेटिंग मी? क्लास इज लायबल टू गिव्ह सर्व्हिस ना. 11th आता झाल्यानंतर 12thचं तुम्ही फी ऑलरेडी भरलात समजा, 12th CA फाउंडेशन. मग त्याचा क्लास घेण्यासाठी हे लायबल आहे ना क्लास. समजतंय का? सुबोध प्रोफेशनल अकॅडमी. हां, पेएबल म्हणजे ऍक्च्युअल अमाउंट पेएबल नाहीये, बट सर्व्हिससाठी लायबल आहे. कळतंय का? येस, थोडंसं मी सावकाश चाललोय, रिव्हिजन पण करतोय आत्ताच, सो दॅट तुम्हाला थोडंसं इझी जाईल. ओके.
अँड डेटर्स बघितलं होतं आपण, इफ यू रिमेंबर डेटर्स. इफ देर आर 2 or more adjustment related to debtors or trade receivable, त्याला ट्रेड रिसिवेबल पण म्हणतात. ऐका ना, आज डेटर्सचे मी अजून 2 नाव सांगतो तुम्हाला. चालेल का? डेटर्सलाच कधी-कधी कस्टमर्स म्हणतात. बिकॉज कस्टमर्स कडूनच रिसिवेबल असते. और ट्रेड रिसिवेबल पण म्हणतात. डेटर्सला जस्ट अ मिनिट ऑन पार्के. डेटर्सला आपण काय म्हणू शकतो, कस्टमर्स पण अँड ट्रेड रिसिवेबल पण. हे पण कुठेतरी लिहून घ्या. म्हणजे डेट वगैरे तुम्ही लिहिता ना वर, डेट पेज नंबर, तिथं जागा असेल बघा, तिथं मार्जिन आहे ना, तिथं लिहून घ्या. डेटर्स ऑब्लिक कस्टमर्स ऑब्लिक ट्रेड रिसिवेबल. हे सगळं एकच आहे. लिहून घेतलात? येस. हा, काय पाहिजे होतं ओमपारके, तुम्ही हे म्हणताय का डेटर्सचं? इन्कमचं पाहिजे. हे घ्या इन्कमचं. लिहून घेतलेलं असेल तर लिहून घ्यायचंय. ओके. आता डेटर्स वर या. डेटर्सला मी कस्टमर म्हणू शकतो का? येस ऑर नो, प्लीज आन्सर. ट्रेड रिसिवेबल पण म्हणू शकतो. ओके. जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलेलं असेल 11th ला, जर 11th तुम्ही ओव्हरऑल जेव्हापासून तुम्ही जॉइन झालात, कधीही जॉइन झालेला असेल, जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलात, तर तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकताय. ऑलमोस्ट रोज. एव्हरी डे यू लर्न समथिंग न्यू. असं सगळ्या सब्जेक्टमध्ये नसतंय. ओके. मी क्लासला आलेलं बोलतोय. ओके. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका, "सर फॅन अकाउंट तर एवढे दिवस झाले चालूच आहे." त्या टॉपिकमध्ये पण भरपूर काही नवीन शिकता. आता डेटर्ससाठी जे मी वर्ड सांगितलं कस्टमर्स अँड ट्रेड रिसिव्हबल, हे नवीन आहे. समजतंय का तुम्हाला? हे न्यू आहे. आणि मे बी थोडंसं क्लॅरिटी वाढलं असेल तुमचं आज मी रिवाईज केल्यामुळं. ओके. हेच पर्पज असतं रिवाईज करायचं. आणि अजून एक प्रॉब्लेम काय मला जाणवला सांगतो तुम्हाला लाईव्ह बॅचमुळं. तुम्ही नोटबुक ओपनच करत नाही क्लासचा टायमिंग सोडून. एकतर काही जण नोटबुकच केले नाहीत. काही जणांचं कॉलेज आणि क्लासचं नोटबुकच एक आहे. ओके. ॲक्चुअली तसं करायला नाही पाहिजे, बट आता तुम्ही केलात. हे प्रॉब्लेम नंतर येतात तुम्हाला. एवढं पथॅटिक वेमध्ये नोटबुक मेंटेन केलेत काही जण. म्हणजे मी तेव्हा सांगितलं नाही तुम्हाला, कारण चांगलं वाटत नाही क्लासमध्ये इन्सल्ट करायला. पण तुम्ही स्वतःचं नोटबुक बघा. मी आणि तुम्हाला काय करतो नेक्स्ट लाईव्ह बॅचला एक नोटबुक दाखवतो. मी स्वतः रेफर करतोय त्यांचं नोटबुक. एवढं छान लिहिलेलं आहे त्यांनी. लास्ट इयर बॅच जे घेतलेलं आहे ना, एवढं छान लिहिलंय त्यांनी त्याच्यामध्ये स्टुडंट आहेत. तुम्हाला मी नोटबुक दाखवतो. त्यांचं नोटबुक एवढं छान लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे बघितलं तर एवढं छान वाटतंय असं म्हणजे चुकलेलं असेल तर पण तुम्हाला कळणार नाही. एवढं व्यवस्थित लिहिलेलं आहे. म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला चान्सच नाहीये. कुठं काय. मी असं म्हणत नाही की हँडरायटिंग बॉम्ब मला छान पाहिजे. एकदम असं सुंदर हस्ताक्षर टाइप वगैरे. नाही तसं नाहीये. बट प्रेझेंटेशन शुड बी नीट अँड क्लीन. ओके. व्यवस्थित आणि कळायला पाहिजे. काही जणांचं तर नोटबुक मी बघितल्यानंतर मला असं कळालं की मला हे कळतच नाही. आणि काय लिहिलंय, कुठलं काय चाललंय, काय माहीतच नाही. ठीक आहे. डेटर्स
डेटर्स मीन्स रिसिवेबल असं म्हणू शकतो किंवा अ पर्सन फ्रॉम हूम अमाउंट इज रिसिवेबल. पर्सन म्हणजे फक्त पर्सन नाही, इंडिव्हिज्युअल, फर्म, कंपनी सगळे आले त्याच्यात. ओके. मग याच्या रिलेटेड 2 ऑर मोर ॲडजस्टमेंट असू शकतात. मग काय करायचं, सिक्वेन्स फॉलो करायचं. अदर ॲडजस्टमेंट हे मी कव्हरच केलेलं नाहीये. ओके. 11th ह्याचं रिलेव्हन्स थोडंसं कमी आहे. एखाद्या वेळेस ते येऊ शकतंय, बट तिथपर्यंत आपण जाणार का नाही मला माहित नाहीये. ओके. आपण थोडं ईझी प्रॉब्लेम घेऊ असं मला वाटतंय. ओके. आता हे प्रॉब्लेम आपण जे घेणार ते पण ईझीच आहे ओमकारचं. हां, मी टफ प्रॉब्लेम जे होतं म्हणजे प्रॉब्लेम नंबर 8 हे टफ होतं. ओके. मी एक्सेप्ट करतो. पण प्रॉब्लेम इज काय, तुम्ही ट्रायच केलेलं नाही भरपूर जणांनी. ओके. 12thच्या लेव्हलचं प्रॉब्लेम होतं ते. बट मी 12thच्या लेव्हलचे प्रॉब्लेम घेण्यापासून आता वाचणार आहे थोडंसं. मी अव्हॉइड करणार आहे. ओके. जर तुमची इच्छा असेल करायचं तर तुम्ही ॲज अ होमवर्क ते करू शकता. रिमेनिंग प्रॉब्लेम्स. ओके. फर्स्ट अदर ॲडजस्टमेंट घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच नाहीये. तुम्हाला काय माहीत नाहीये समजा. बट डेटर्स रिलेटेड ना लास्ट 3 ॲडजस्टमेंट फिक्स आहेत. त्यांचा सिक्वेन्स फिक्स आहे. लास्ट 3 ॲडजस्टमेंट कुठले हो? बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स हे कुठं असतात? ट्रायल बॅलन्सवर ॲडजस्टमेंट मला कोण सांगेल का? न्यू बॅड डेट्स? नाही. क्वेशनमध्ये कुठं असतात विचारतोय मी. क्वेशनमध्ये. ट्रायल बॅलन्समध्ये असतात का ॲडजस्टमेंटमध्ये असतात? न्यू बॅड डेट्स विचारतोय दिगंबर मी. ॲडजस्टमेंटमध्ये असतात. दोन्हीकडे असतात असं नाहीये. बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सचे ओल्ड असतात. न्यू बॅड डेट्स ॲडजस्टमेंटचे. ओके. आपण 2 ओर मोर ॲडजस्टमेंट्सच बघतोय. समजतंय का तुम्हाला? हे सगळं ॲडजस्टमेंटचं बोलतोय मी. ॲडजस्टमेंट ऑर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आर यू गेटिंग मी? ऐका ना हो. ऐका ना. ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स असतात. ॲडजस्टमेंटचे न्यू बॅड डेट्स. ॲडजस्टमेंटचं आरडीडी, न्यू आरडीडी जे असतंय ते वेगळं. ट्रायल बॅलन्सचं वेगळं. ओके. ते मिक्स करू नका. सध्या तरी. करायचं असलं तरी कसं मी सांगतो तुम्हाला. ओके. न्यू आरडीडी हे पण कुठं असणार आहे? ॲडजस्टमेंटमध्ये. का? आपण ॲडजस्टमेंटच बघतोय. 2 ओर मोर ॲडजस्टमेंट असतील डेटर्सला तर सिक्वेन्स काय ॲडजस्टमेंटचं? ओके. शेवटचे 3 फिक्स आहेत. कसं हो? आधी बॅड डेट्स घ्यायचं. देन ह्याचं लॉजिक पण मी सांगितलेलं आहे. इफ यू रिमेंबर. देन आरडीडी, न्यू आरडीडी. ओके. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स किंवा त्याला आपण रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स पण म्हणतो. देन रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे सिक्वेन्स फॉलो करायचं. ओके. ह्याचं मी लॉजिक पण सांगितलं होतं, बट काही जणांनी रिक्वेस्ट केलेलं आहे, की "सर ते कळालेलं नाहीये, परत सांगा." मी सांगतो परत, डू नॉट वरी. ओके. आता या प्रॉब्लेममध्ये पण आहे. येस. आय होप तुम्हाला हे थोडंसं रिवाईज झालेलं आहे. आपण आय थिंक ॲडजस्टमेंट नंबर 1 रीड केलं होतं. नेक्स्ट आता सेकंड ॲडजस्टमेंटवर येऊ. मी आलेलो आहे प्रॉब्लेम नंबर 9 ला परत, ज्याने पण झोपेत आहे थोडंसं. ओके. प्रॉब्लेम नंबर 9 मी चालू केलंय ना परत. प्रॉब्लेम नंबर 2 सॉरी ॲडजस्टमेंट नंबर 2 इन प्रॉब्लेम नंबर 9. Write off 1,200 as bad dates and create a provision for bad and doubtful dates at 2% on debtors. आलंच बघा बॅड डेट्स आणि आरडीडी. नंबर कुठं लिहायचं? डेटर्सला. नंबर लिहिणार का नंबर 2? प्लीज राईट डाउन नंबर 2 नियर डेटर्स. बॅड डेट्स म्हणजे काय? रिसिवेबल जे होतं ना, त्यामधले काही अमाउंट बुडालेले आहेत. डेटर्स मधून काही अमाउंट इरिकव्हरेबल आहे. ओके. आणि काही प्रोव्हिजन पण करायचे आहेत. बॅड डेट्स आणि आरडीडी साठी नंबर लिहायचं डेटर्स. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये त्यांनी 2-3 सांगितलेले आहेत. लीगल एक्सपेन्सेस अँड वेजेस हे आउटस्टँडिंग आहेत. मग आपण काय करायचं? नंबर लिहायचं. कुठं? लीगल एक्सपेन्सेसला आणि वेजेसला. लीगल एक्सपेन्सेस कुठे आहेत बघा इथं. हां. नंबर 3 आणि वेजेस कुठे आहेत बघा थोडंसं खाली आहे अजून. नंबर 3.
हॅव यू रिटन इट? नंबर 3. येस. काय करायचं नंतर बघू. आय होप तुम्हाला इफेक्ट माहित आहेत. नाही माहित असेल तरी आपण बघू. डू नॉट वरी. ओके. येस. लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. मी नेक्स्ट मीटिंग, न्यू मीटिंग कंटिन्यू करतो. सगळ्यांनी लगेच जॉइन व्हायचं. ओके. सी यू.